सहस्र याचा अर्थ हजारो. तू कितीला नाही सांग. बल्ब मध्ये कोणती तार वापरता रे? बल्ब हा कॉपर, टंगस्टन, टंगस्टनची. आणि बल्बवर ते 60W लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ काय रे शाळेतले पोरं? 60W याचा अर्थ काय? वॉट नाही, वॅट. 60 वॅट बरोबर आहे. कळाल त्याला. वॅट इज ए मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचं विद्युत मोजण्याचं एकक वॅट आहे. आणि 1 वॅट इज इक्वल टू 746 हॉर्स पॉवर असा त्याचा वॅट आहे. तुम्ही का आला पाहत्या बारीक. आता तो बल्ब 60चा आहे, त्याचा प्रकाश तेवढा आहे, याचा प्रकाश एवढा आहे. आमदार उदाहरण सोपं सांगू का? सरपंचाची किंमत गावात आहे, आमदाराची किंमत तालुक्यात आहे, खासदाराची किंमत मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. सहस्रदिवे. आणि आता पाचोरेवाले मला सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे? वाजली किती? 11 वाजले. मग तुमचा आज विचार काय? असं पाहिजे. पहिलं कौतुक यात्रा कमिटीचं करावं की त्यांनी कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक गावातल्या लोकांना 3 वाक्य सांगून जातो. तरुण पोरांना कळकळीनं सांगतो, पोरांनो, दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. आता एक काल परवा जे धरले ना 80-90, 10 वर्ष शिक्षा आहे. जर आई बापाला एकच असेल तर कार्यक्रम संपला ना. हे पोरांनो, केस कमी आहेत माझ्या अंगाशी. एवढी गावं पाहिलीत मी. आम्हाला बाहेरच्या राज्यात कीर्तनाला जायचं तर कागदपत्र करायला 7-7 महिने लागले मला. आम्ही फक्त मायाभोवती लपलेलं. हे खरं बोलल्याचे लय कुठं नाही. मायाभोवती पाया पडतो. पोरांनो, याच्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? ही लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. यांना नाही कोणाची गरज. आणि माहिती म्हणून सांगतो पोरांनो, लोकांच्या पेनात कॅमेरे. आता कशात? पेनात. तुम्ही जर टपरी जवळ जरी दिसले तर माहिती म्हणून सांगतो पोरांनो, 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आता तुम्हाला कळकळीनं का सांगायचं तर पोलीस बांधवांना कोणालाही विचारा, पोरांनो, कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. आज आपण शेतकऱ्याची पोर आहेत, उद्या आपल्याला दुकान टाकायचंय, मिलिटरीत जायचंय, पोलीस भरतीत जायचंय. दाखला जर चुकीचा मिळाला तर जिंदगी संपन्न आपली. बरं, आपण तर काय नुसत्या कांद्यावर मकावर जगू शकत नाही. शेतकऱ्याच्या पोरानं पोट भरण्याच्या दृष्टीनं काहीतरी हालचाली केल्याच पाहिजे. आता ही काळाची शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, घारी का काव विका, काही करा महाराज, काही करा, काही फरक पडत नाही. हा प्रश्न जर सुटला नाही, उद्या 8 दिवस होतील 10वीचे पोरं मोकळे झाले, उद्या 15 दिवस होतील 12वीचे पोरं मोकळे झाले. अरे यांना फिटरच्या हाताखाली ठेवा, टर्नरच्या हाताखाली ठेवा, हे ट्रॅक्टर ड्रायव्हर करा, यांना 100 रुपये कमवायचं कळू द्या ना. हे पोसायचे कवर? ते 100 रुपये आपल्याला नकोय, तुम्हालाच घ्या. त्याची बुटं घ्या, शर्ट घ्या, तुम्ही मजा आणा ना. आम्ही आमची गरिबी दिवस काढले. तुम्ही गरीब राहा अशी आमची इच्छा नाही, पण तुम्ही थोडेसे कष्टानं कमवून घ्या ना. एखाद्याच्या ट्रॅक्टरवर 4 दिवस गेला, 2000 रुपये मिळाले, चांगला ड्रेस घे, 1500चा, 500चा बूट घे. तुम्ही कमवा ना. त्या आईबापांनी आयुष्यभर पिळायचं. महाराज ह्या सगळ्या लोकांना आहे ना, गरीब हा शब्द माहित नाही. गरिबी आपण पाहिली नाही, गरिबी अनुभवली आपण. हे नालायकांना काय गरिबी कळती? खरी गरिबी आपल्याला होती महाराज. भाकर जर उरली आणि तिचे बारीक तुकडे करायचे आणि ते जर तव्यावर कडक केले तर खिशात पोराच्या कोरके होते महाराज. आणि त्या कोरक्यावर पाणी पेलं महाराज. ह्या सणाला भजे होते तर त्या सणाला भजे होते. देवाला भजे ठेवायला लावले तर आपण भजे खात होतो देवाचे. विनोद नाही महाराज. शिवरात्रीला 1 रुपया मिळायचा तर 3 दिवस कांद्याच्या गोण्या व्हा लागायच्या.
आपल्याला आपण गरिबी पाहिली नाही, आपण गरिबी अनुभवली. आणि ह्या नालायकांना गरिबीची जाणीव. आपल्याला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती महाराज. काय ते अंडरपॅन्ट काय असं काय आलंय महाराज. दफ्तराची पिशी म्हणजे खताची गोण, तिच्यात का दफ्तर होतं का, कवठ बोर काय 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 करकुट्याला का कमराला का पट्टी होती का, करकुट्याला लाकूड, भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. हा विनोद नाही महाराज. लई गरिबी महाराज. पण एक होतं महाराज, गरिबीत समाधान होतं. आज श्रीमंती समाधान नाही. खाऊन पिऊन सुखी होतो आपण महाराज. खाऊन पिऊन आता ही वाय 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 माग लागली, खायला नाही. पाणीपुरी त्या बापानं खालती पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या, कच्ची दाबेली. मग पक्की कुठं गेली कोणा दाबेल्या काय काय निघाल्यात हो. काय काही खातात लोक. आमच्या खानदानीत आपल्याला माहित आहे नाही, आणि माहित होऊन द्यायचंही नाही. पुन्हा योग आला तर मला आठवण द्या, मी हरिपाठाव कीर्तन करीन. आता काकड्यावर करतो, कारण आज घेतलेला अभंग काकड्यातला आहे. आता ही काकडा काय भानगडे, काकडा काय भानगडे. काकड्याचं टायमिंग काय हो, पहाटी 4. माळकरी ध्यानात ठेवा बरं का. काकडा 4लाच का करायचं. तुम्ही कधी 4ला उठून पहा जरा. पखवादे बिखवादे ऐका, तुम्हाला गरज आहे. विनोद नाही. पहाटे 3ला जर माणूस उठतो, 3ला किंवा 4ला उठायचं कारण काय. जुन्या म्हाताऱ्यांचा शब्द होता, सुख निघला. जुने म्हातारे म्हणायचे सुख निघला. आणि जुने माणसं जवळ बागायती जमीन नव्हत्या तेव्हा पहिल्या सुखाला बैल चरायला सोडायचे. का सोडायचे बैल पहाटी. तर पहाटीच्या गवतावर ते दव आहे, दव दव. आणि सूर्य तिकडं टेक म्हणजे चंद्र तिकडं टेकला. पहाटीला जो चंद्र दिसतो ना तो अमृतकण टाकीत असतो. आणि अमृतकण त्या दैवावर पडले तिथे दैवर चमकत असतं. आणि दैवराचं गवत खाल्यावर बैलाला ताकद येत असते. तसं तर आपण बैलाला 10 वजे घाला, पण श्रावणातच ताकद काय येते. चारायला सोडल्यावर ताकद येते ना, ते दैवरातल्या. तसं माणसाला जर ध्यानधारणा करायची असेल पहाटे, कोणत्याही भजनाला प्रयोग करा. आजपासून 4ला उठा आणि उठल्या जागेवर एकदा हरिपाठ करायला वाटलं तर परत झोपा. अमृताची कण तेवढेच. म्हणून तर काकडीची वेळ पहाटे आहे. अशी बोगस काही शास्त्र येणं होतं का काय. जेवायच्या सुद्धा वेळ आहेत. आता आपली भंगार भंगार कवाय जेवतात. 12ला आणि 1:30ला कुठं जेवत असते का दुपारा. 10च्या आत जेवावं. तसा नियम 9चाच आहे. सकाळी 9ला जेवावं. का जेवावं माहिती का. 9 वाजता सूर्याची किरण तेजस्वी नसतात, त्याचा जठराग्नी प्रदीप्त असतो आणि अन्न तृप्त होताना ते पचन केलं जातं. हा याच्याशी संबंध आहे. हे ते आपल्याला खायचं सुद्धा नाही. टमाटे काय केला 22 पुऱ्या खाल्या त्या रोट्या. जाळी गेली 1500 रुपये. बॉईल कोंबडी आणली. हा घरात फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. का त्याच्या घरातले शेजारचे वाट्यावर झोपाय गेले ते कळत नाही का. खायचं सुट नाही, झोपायचं सुट नाही, राहायचं सुट नाही. दुपारा मठ्ठा प्यायला गेला लागणार. आणि प्याला ना मठ्ठा 22 ग्लास. घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलो का खळखळ खळ. काय तो दुपारवर तो तमाशा. आणि त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा नका, आग लाव चहाला. गडगड गडगड खाल. एक वाक्य समजा. शरीरावर अन्याय केला का रोगाचा प्रादुर्भाव झालाच. अन्याय करू नका. शरीराची कॅपॅसिटी 1 प्लेट पोळ्याची आहे सकाळी, तेवढेच खा. 10 वाजता त्याला 3 चतकोर भाकर लागते बस. 4 वाजता 1 कप भर चहा लागतो घ्या. संध्याकाळी हलकं जेवण आहे ना, पण गोड आहे झालं. 1-2 चपात्या त्याला लागतं तेवढं द्या. आणि बेसुमार दिल्यामुळे हिरो 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकीतो. म्हणजे तो काय शिंगड्या निवडतोय का. खरं आहे का खोटं आहे. डॉक्टरांनी इतका पैसा कोण कमवतोय सध्या. हा इथं शेतकऱ्याला 3 वर्ष कांद्याची चालू आहे ना.
ती येडेवाणी करता गेल्या वर्षी एकदा